महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. कोट्यवधी रुपयांचं वाटप आणि EVMचा घोटाळा लोकांनी पाहिला. पण हे निवडणूक आयोगाला का सापडलं नाही? त्याचं उत्तर आता मिळतंय. केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त म्हणजे डेप्युटी कमिशनर रितेश कुमार महाराष्ट्रात प्रभारी म्हणून आले होते आणि त्यांनीच निवडणुकीचे निकाल असे राज्यपालांना सादर केलेत. वरच्या फोटोत दिसतंय. मोदी आणि शहांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त म्हणून रितेश कुमार यांची नेमणूक केली. काश्मीरमध्ये जमीन प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा आरोप 2014 साली घालण्यात आलेला आहे. पुढे FIR दाखल झाला. CBIकडे प्रकरण वर्ग झालं आणि पुढं काय झालं ते माहिती नाही. पण शहा आणि मोदी यांनी त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त करून टाकले. 25,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं कुणास ठाऊक. आता हे निवडणूक आयुक्त